सृष्टीचे कौतुक जाणलेला माणूस. नैसर्गिक विविधता कमी होत चाललेल्या युगातले आपण आपल्या आजूबाजूला कृत्रिम निवड आणि मशीन्सची शब्दशः हातमिळवणी अधिक अनुभवतो आपण. आपला वारसा कोणता याची आठवण पुन्हा पुन्हा का करून घ्यायची? आपली ओळख डार्विनला जशी पटली तशी करून घ्यायला आवडेल तुम्हाला? आजच्या माणसाची नाळ जीवसृष्टीशी कुठे जुळते ते ऐकायला आवडेल तुम्हाला? तर मग जरूर ऐका पुनश्च डार्विन. मी मृणालिनी वनारसे, सुप्रसिद्ध इकॉलॉजिस्ट आणि बोटॅनिस्ट डॉक्टर मंदार दातार यांच्या समवेत. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध, लोकोत्तर असं म्हटलं पाहिजे, अशा 150 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या एका वैज्ञानिकाबद्दल, ज्याचं नाव चार्ल्स डार्विन. आता प्रश्न असा आहे की हे नाव आपल्याला रोजच्या जीवनामध्ये कधीमधी सततच ऐकू येत राहतं. कधी पेपरमध्ये त्याचा उल्लेख होतो, आपण शाळा कॉलेजामध्ये कधीतरी तो आपल्याला येऊन भेटून गेलेला असतो. उत्क्रांती सिद्धांताचे जनक कोण असा जर का प्रश्न आला तर आपण त्याचं उत्तर देऊन टाकतो चार्ल्स डार्विन, आणि आपल्याला शाळेमध्ये त्याचे 2 मार्क मिळालेले असतात. आपला आणि डार्विनचा इथपर्यंत संबंध येऊन तो संपूनही गेलेला असतो. आणि तरीसुद्धा मोठं झाल्यावर आपण जिथे कुठे असू, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असू, असं विविधांगी आपलं सगळं चाललेलं असताना सुद्धा मध्ये मध्ये डार्विन आपल्याला डोकावत राहतो आपल्या आयुष्यामध्ये. वर्तमानपत्रातून, सोशल मीडियामधून, अन्यत्र चर्चांमधून डार्विन आपल्याला भेटतो. काय कारण आहे की डार्विन आपल्याला असा मधून मधून सततच आपल्यामध्ये येत राहतो? आणि अशी एक कधीतरी वेळ येते की आपल्याला असं वाटतं की डार्विनची आणि आपली नीट ओळख व्हायला हवी. त्यांनी काय सांगितलं नेमकं ते आपल्याला पुरतेपणाने कळायला हवं. तर कदाचित आज हा आपल्याला अशा तऱ्हेने का बरं मध्ये मध्ये सतत भेटत राहतो? 150 वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक अमर्याद कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टी असलेला माणूस, त्याचं उत्तर आपल्याला सापडू शकेल. तर याच उद्देशाने आज आपण चार्ल्स डार्विन यांच्याबद्दल बोलणार आहोत. पुन्हा एकदा तीच एक महत्त्वाची गोष्ट की अत्यंत आदराने ज्यांच्याबद्दल बोलायचं त्यांच्याबद्दलच कधीतरी आपण एकेरीमध्ये उल्लेख करू शकतो, असं चार्ल्स डार्विन यांचं आहे. त्याच्यामुळे कधीतरी तो असा उल्लेख होईल, कधीतरी ते अशा पद्धतीने आपण त्यांच्याविषयी बोलू, परंतु भावना ही त्याच्या मागची अत्यंत आदराची आहे, हे इथे आवर्जून नमूद करायला हवं. आणि का आला हा आदर? कुठून आला? कोण होते चार्ल्स डार्विन? आणि का बरं ते आजही एवढे महत्त्वाचे वाटतात? याविषयी आज मी पुन्हा एकदा डॉक्टर मंदार दातार यांना बोलतं करणार आहे. डॉक्टर मंदार दातार आपल्याला यापूर्वी भेटलेले आहेत ते वनस्पती विज्ञानाच्या संदर्भात. आपण इकोफिलियाच्या पहिल्या भागाचीच इकोफिलियाची सुरुवातच आपण डॉक्टर मंदार दातार यांच्यासोबतच्या गप्पांनी केलेली होती, आणि आपण बॉटनीची एक अद्भुत सफर त्यांच्याबरोबर करून आलेलो आहोत. त्यामुळे त्यांच्याविषयी वेगळी माहिती खरं म्हणजे सांगण्याची आवश्यकता नाही. ते एक सुप्रसिद्ध वनस्पती वैज्ञानिक आहेत. पुण्याच्या आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट इथे कार्यरत आहेत. निसर्ग तज्ज्ञ आहेत, निसर्गप्रेमी आहेत. मराठीतून, आपल्या मातृभाषेतून विज्ञानाविषयी लिहिणे यासाठी मला असं वाटतं की मला त्यांचं लिखाण नेहमी फार महत्त्वाचं वाटत आलं आहे. अत्यंत रसाळपणे लिहिण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. तर त्यांना आता मी विचारणार आहे की डार्विन का? डार्विन कोण होते आणि डार्विन कशासाठी महत्त्वाचे आजही वाटतात? मंदार, काय सांगशील? डार्विन विषयी बोलायच्या आधी आपण थोडी डार्विनपर्यंतच्या जीवशास्त्राची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊ. ती एकदा समजून घेतली की डार्विनने वेगळं काय मांडलंय हे आपल्याला त्याच्यातून
सहज लक्षात येऊ शकेल. तर सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल, थिओफ्रास्टस यांच्यापासून सुरू झालेली ही विज्ञानाची परंपरा होती, वनस्पती विज्ञानाची. आणि त्याच्यामध्ये सर्वत्र ही एक मांडणी दिसून येते की ही विश्व जे आहे याच्यावरच्या ज्या जीवसृष्टी आहे, वेगवेगळ्या जीवजाती आहेत, त्या सगळ्या या देवानी घडवलेल्या आहेत आणि त्या आहेत तशा आजपर्यंत आहेत. म्हणजे जशा घडवल्या तशा आजपर्यंत आहेत. ही मांडणी डार्विनच्या जन्मापर्यंत होती. तोपर्यंत कार्ल लिनायस नावाचे एक विख्यात वनस्पती अभ्यासक, प्राणी अभ्यासक होऊन गेले, की ज्यांनी वनस्पतींचं आणि प्राण्यांचं वर्गीकरण केलं. आणि वर्गीकरणाचे प्रयत्न आधीपासून होतेच, पण लिनायस यांनी मुख्यतः इतक्या मोठ्या स्वरूपात जागतिक पातळीवर ते काम केलं की आपल्याला माहिती असलेल्या 2/3 प्राणी वनस्पतींची नावाचा लिनायसशी काही ना काहीतरी संबंध आपल्याला जोडता येतो. आणि गॉड क्रिएटेड अँड लिनायस क्लासिफाईड असं त्यांच्याबद्दल म्हणायचं. आणि लिनायसची हीच मांडणी होती की ह्या जीवसृष्टी जी आहे ती देवानं निर्माण केलेली आहे आणि ज्या स्पीसीज आहेत त्या स्टॅटिक आहेत तशा आहेत. आणि त्या दरम्यान अभ्यासकांना व्हेरिएशन म्हणजे थोडेफार एखाद्या वनस्पतीच्या मूळ स्वरूपापेक्षा थोडेफार वेगळे बदल दिसले, एखाद्या प्राण्यामध्ये काहीसं वेगळेपण दिसलं, तर हे व्हेरिएशन जे आहे ते फारसं औत्सुक्यानं बघण्याची परिस्थिती नव्हती. आणि ही व्हेरिएशन एक प्रकारची विकृती आहे असं मांडण्याची पद्धत होती. आणि भौतिकशास्त्रासारख्या अनेक विज्ञानांचा प्रभाव होता की सोडियमचा एक अणू असेल तो जगात कुठेही एकसारखाच असायला पाहिजे. तशी एक वनस्पतीची जात असेल, प्राण्याची जात जगभर कुठेही वाढत असेल तरी ती एकसारखीच असायला पाहिजे, टाईप्ड असायला पाहिजे, म्हणजे एका साच्यातून आल्यासारखी, एका मूळ त्याचा जो नमुना आहे त्याच्याशी सुसंगत असायला पाहिजे, अशी मांडणी होती. आणि त्यामुळं ह्या वनस्पती प्राण्यांच्या जाती, बॅक्टेरिया, फंजाच्या जाती या घडवल्या गेलेल्या आहेत, त्याच्यामागं काहीतरी एक इंटेलिजंट डिझाईन आहे अशी मांडणी असल्यामुळं त्यांचा एकमेकांशी काही संबंध असू शकेल का, त्या बदलू शकतील का, अशी काहीही धारणा विज्ञानात नव्हती. आणि या काळात नेमका डार्विनचा जन्म झालेला आहे. आणि डार्विन हा इंग्लंडमध्ये जन्मला. त्याचे आजोबा जे होते ते अत्यंत प्रसिद्ध त्या भागातले, त्या देशातले अत्यंत ख्यातकीर्त असे होते, त्यांना बरेच मानलं जायचं. त्याचे वडील स्वतःचे रॉबर्ट डार्विन जे होते ते हे फिजिशियन होते आणि वेजवूड नावाची कुटुंबातून त्यांची डार्विनची आई आली होती. आणि किती एखाद्या गोष्टीचा प्रभाव पडतो तर हे वेजवूड आणि डार्विन हे भेटले कुठं, तर त्या काळात गुलामगिरी ही एक प्रथा झाल्यासारखी झाली होती युरोपात. त्या गुलामगिरीच्या विरोधात ज्या काही चळवळी झाल्या त्या चळवळीत हे वेजवूड आणि डार्विन कुटुंबीय एकमेकांची भेटले. डार्विननी नंतर मांडणी या गुलामगिरीच्या विरोधात केलेली आहे, तर हे रक्तातूनच त्याच्यापर्यंत पोहोचलं होतं. तर असं एकदम प्रथितयश असं कुटुंब होतं. वेजवूड कुटुंबाचा स्वतःचा चिनी मातीच्या भांड्यांचा मोठा व्यापार होता. डार्विनचे वडील तर डॉक्टर होतेच. आणि त्यांना हे 5वं अपत्य चार्ल्स डार्विन तर 1809 साली जन्मलेला हा. आणि नंतर असं झालं की आपल्या मुलांनी आपल्यासारखं डॉक्टर झालं पाहिजे अशी त्या वडिलांची इच्छा होती. आणि कडक शिस्तीत, डार्विनची आई लहानपणीच गेली होती, त्या कडक शिस्तीत काहीसे त्याला वाढवण्यात आलं होतं. पण ह्याचं शाळेमध्ये हा अगदीच तुझ्या माझ्यासारखाच होता की फारसं त्याचं शाळेमध्ये लक्ष लागायचं नाही, अभ्यासात खूप ब्रिलियंट आणि खूप हुशार होता अशातला काही भाग नाही. आणि मुख्य छंद त्याचे जे सगळे होते ते निसर्गाकडंच त्याचा कल होता, ते दाखवणारे होते. किडे पकडणे, पक्षी, मामाच्या घरी जेव्हा तो जायचा आजोळी तेव्हा शिकार करणे, या सगळ्या गोष्टी त्याला जास्ती आवडायच्या. आणि वडिलांची इच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावं म्हणून त्याला एडिनबरोला पाठवण्यात आलं. आणि त्या काळातली जी काही ऑपरेशन्स व्हायची त्या काळात भुलीचा शोध लागला नव्हता, तर ते एकूण त्यातलं जे क्रौर्य त्याला दिसलं आणि रक्त पाहून त्याला भोवळ यायची, म्हणून तो एक दिवस हे सगळं मेडिसिन सोडून परत आला आणि माझ्याकडून होणार नाही असं वडिलांना सांगितलं. वडील भयंकर त्याच्यावर संतापले आणि म्हणाले ते यू आर डिस्ग्रेस टू द फॅमिली, आपल्याकडे असं तू काळीमा फासलायस कुटुंबाला असं म्हणले. आणि त्या काळात एका उच्चभ्रू इंग्लिश कुटुंबाने असे शब्द वापरणे हे सुद्धा म्हणजे किती संतापले असतील हे आपल्याला कळू शकतं.
आणि मग त्याला धर्मोपदेशक होण्यासाठी, प्रीस्ट होण्यासाठी म्हणून पाठवण्यात आलं. आणि तिथं मात्र त्याचा आयुष्यातला एक महत्त्वाचा बदल असा घडला की हेन्स्लॉ नावाचे एका प्राध्यापक, वनस्पतीशास्त्राचेच प्राध्यापक होते, त्यांची त्याची गाठ पडली आणि त्यांच्यामुळं त्याचं आयुष्य बदललं असं म्हणता येईल. कारण हा उन्हाळ, एका अर्थाने भटक्या, किडे, निसर्ग, प्राणी, पक्षी आवडणारा, पण त्याला एक शिस्त लागली. हे हेन्स्लॉ बरोबर तो शिकायला आला होता बायबल, धर्म, पण त्यांच्याबरोबर तो सहलीला जायला लागला. त्यांनी त्यांच्या मंडळाचाच भाग करून त्याला घेतलं आणि त्याच्या अभ्यासाला, ह्या ज्या निसर्ग अभ्यास होता, नॅचरल हिस्ट्रीज त्याला म्हणायचे, बायोलॉजी शब्द त्यावेळी नव्हता. करेक्ट. तर या नॅचरल हिस्ट्रीच्या त्याचा जो काही आवड होती, त्याला एक व्यासंगाचं स्वरूप प्राप्त व्हायला लागलं. त्याला आवडीला एक शिस्त लागली आणि मग तो परत आला. असा तो एक डार्विनचा हा लहानपणीचा प्रवास आहे. हो. मंदार, यातून एक गोष्ट फार चांगली समोर येते की लहानपणी ज्या सवयी आपल्याला लागतात, लहानपणी ज्या पद्धतीचं एक्सपोजर मुलांना मिळतं, ज्या तऱ्हेचा अवकाश मिळतो, म्हणजे लांबवर कुठेतरी फिरायला जाणं, एकट्याने वेळ घालवणं, हातामध्ये दगड निरखणं, वनस्पतींच्याकडे बघणं, पक्षी बघणं, तर या सवयींचा हळूहळू आपल्यामध्ये त्या कशा भिनत जातात आणि पुढे जाऊन त्याची परिणती अभ्यासामध्ये कशा पद्धतीने होऊ शकते, त्याचं डार्विन हे एक उदाहरण आहे. आणि तो स्वतःसुद्धा पुढे जाऊन लहान मुलांचं निरीक्षण करत असे स्वतःच्या सुद्धा. अगदीच. असंही त्याच्या लिखाणावरून दिसतं की अगदी स्वतःची लहान मुलं सुद्धा त्यांनी वैज्ञानिकाच्या चष्म्यातून पाहिली आहेत की ती कशी शिकतात, ती भाषा कशी आत्मसात करतात. हा सुद्धा त्याच्या एक अभ्यासाचा विषय राहिला आणि ही त्यामुळे कसं मुळे एक प्रकारे तो कदाचित सायंटिफिक टेम्परामेंट सकट जन्माला आलेला कदाचित मनुष्य असावा. लहानपणच्या सवयी त्याला ह्या तऱ्हे तू आता जसं ते सांगितलंस तसा हल्ली मोकळा वेळ मिळणं मुलांना, आपल्याला हातात काहीतरी चिखल गोळेच करत बसली आहेत, या पद्धतीचे जे साधे खेळ आहेत, तर तो सुद्धा एक मुलांना अवकाश लागतो ना. तर बोर्डम कडून या तऱ्हेच्या ॲक्टिव्हिटीजकडे चा जो प्रवास आहे तो फार खरं तर महत्त्वाचा आहे आणि आजूबाजूच्या निसर्गाकडे बघता येणं. डार्विन पुढे असं म्हणाला होता की त्याला छोट्या गोष्टींमधलं सौंदर्य किंवा छोट्या गोष्टी त्याला इंटरेस्टिंग वाटतात. म्हणजे जसं त्याला एखादं भव्य काहीतरी समोर डोंगर, पर्वत यासारख्या गोष्टी जशा त्याला भारून टाकतील, तसंच त्याला एखादा छोटासा किडा, एखादी गोगलगाय ह्या सुद्धा गोष्टी त्याला तितक्याच रंजक वाटत असत. तर हा जो त्याच्यामधला एक गुण होता की छोट्यापासून मोठ्यापर्यंत आणि मोठ्यापासून पुन्हा छोट्यापर्यंत, ही सुद्धा त्यांनी एक स्वतःबद्दल लिहून ठेवलेली गोष्ट आहे की हे त्याला आवडत असे या पद्धतीचं निरीक्षण करायला. तर ह्या जाता जाता मला असं वाटलं की या काही गोष्टी आज जे कोणी पालक म्हणून ऐकत असतील, कदाचित त्यांना हे आवर्जून ऐकायला आवडेल असं हे काही आहे. आणि तू म्हणालास ते की स्टॅटिक प्रजाती, म्हणजे असं की समजा एखादं गुलाबाचं झाड आपण आपल्या कुंडीत लावलंय, तो गुलाब म्हणजे गुलाब म्हणजे गुलाब. त्याच्यात कधी असा आपण प्रश्नच विचारत नाही ना की गुलाबाचं झाड आलं कुठून. उदाहरणार्थ ते नर्सरीमध्ये ते तयार करतात रोपं, पण ती नर्सरीमध्ये तयारच फक्त होतात का ती रानात काही असतं त्याचं, ह्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला एरवी पण पडत नाहीत ना. आपण आपल्याला हवं ते काहीतरी आणतो, लावतो, वापरतो, अशा पद्धतीचं आपलं सहसा असतं. तर त्यामुळे हे जे आत्ता तू म्हणालास की स्टॅटिक असणं आणि त्याच्या अगेन्स्ट जे डार्विननी सांगितलं ते, तर याविषयी थोडंसं अजून सांगशील का की हे नेमकं काय होतं आधीचं अंडरस्टँडिंग आणि पुढे काय फरक पडत गेला त्याच्यामध्ये असं? डार्विनच्या आधी सुद्धा काही मांडणी झाली, उत्क्रांती असणार प्राण्यांमध्ये किंवा बदल होत असणार, पण ती तशी फारशी मेनस्ट्रीममध्ये मूळ चर्चेत प्रवाहात कधी नव्हती. त्याच्या आधी मी म्हटलं तसं स्पीसीज स्टॅटिक आहे, त्यांच्यात बदल होत नाहीत आणि आपल्याला माहिती आहे की एका वनस्पतीच्या बियापासून पुढची वनस्पती तयार होते, पुढच्या जनरेशनची, आणि असा क्रम एक साखळी चालूच राहते. तर या साखळीमध्ये स्पीसीज स्टॅटिक आहेत, त्यांच्यात काहीच बदल होणार नाहीत अशी अगदीच मान्य होतं. त्याला काही दुसरे मी
मी म्हटलं तसं मूळ प्रवाहात नसलेले काही वेगवेगळ्या थिअरीज त्याच्याबद्दल होत्या. त्यामधलं एक लॅमार्क नावाच्या एका माणसाची थिअरी फार महत्त्वाची आहे, की डार्विनच्या आधी स्पीसीजमध्ये जर उत्क्रांती होत असेल, इव्होल्युशन होत असेल, बदल होत असतील पिढी दर पिढी, तर ते कसे होतात त्याची मांडणी सांगणारी लॅमार्कची फार महत्त्वाची थिअरी आहे. तर ही थिअरी असं सांगते, की ते आपल्या शाळेमध्ये सगळं शिकवलेलं असतं, की जिराफांच्या माना आणि हां. झाडाची लांबवर वाढणारी पानं. तर एखाद्या कुरणामध्ये, एखाद्या प्रदेशामध्ये जिराफ जेव्हा आहेत, वाढतायत, तेव्हा ते जास्तीत जास्त वरची पानं खायचा प्रयत्न करणार आणि या प्रयत्नात ते मान जास्तीत जास्त उंचवायचा प्रयत्न करणार आणि मान उंचवली गेली की त्यांची थोडी मान लांब होणार आणि मग थोडी मान लांब झाली की ते आणखीन वरची पानं खायचा प्रयत्न करणार, मान थोडी लांब होणार. त्यांची पिल्लं जी होतील, त्यांची लांब मानेची पिल्लं होतील, ती आणखीन त्यांची मान उंचवायचा प्रयत्न करणार आणि असं होत होत पिढी दर पिढी लांब मानेचे जिराफ तयार होतील. अशी लॅमार्कची साधी सरळ मांडणी होती. म्हणजे उत्क्रांत होत जातात. कमी मानेच्या जिराफापासून कदाचित उंच मानेच्या जिराफांपर्यंत स्पीसीज बदलत जातात. ही डार्विनच्या एक जन्माच्या आधी 50-100 वर्ष ही मांडणी हळूहळू मान्य व्हायला लागली होती. पण मी म्हटलं तसं डार्विननी उत्क्रांती सांगितली नाही, तर उत्क्रांतीचं कारण सांगितलं, की कशामुळे उत्क्रांती होते, त्याचं मेकॅनिझम काय ते सगळं होतं. आणि जेव्हा जीवशास्त्रामध्ये हे जे आहे की एखादी डिझाईन बघितलं, प्राणी, वनस्पती, बुरशी, एखादा सूक्ष्मजीव बघितला, तर त्याचं डिझाईनच्या प्रेमात पडणं होतं. कारण हे निसर्ग आपणच बघतो, की आपल्या आसपास आपण जेव्हा निसर्ग बघतो, इकोफिलिया आपण नाव दिले, तसं बायोफिलिया जो आहे, की लिव्हिंग ऑर्गॅनिझम या आवडतात, आपल्या भोवतालचा निसर्ग आपल्याला आवडतो. तर या डिझाईनच्या प्रेमात पडणं बायोलॉजिस्टचा एक महत्वाचा भाग आहे. पण डार्विननी नुसतंच डिझाईन बघितलं नाही, तर पर्पज ऑफ डिझाईन काय असेल, की हे डिझाईन का आलं, हा पर्पज ऑफ डिझाईन शोधणे माहिती. इतर बायोलॉजिस्ट, आधीचे बायोलॉजिस्ट जे होते, बायोलॉजिस्ट म्हणणं बरोबर नाही, त्या काळातले नॅचरल हिस्ट्रीचा अभ्यास करणारे जे तत्वज्ञच होते, त्यांच्यामध्ये डार्विनचं वेगळेपण हेच आहे, की त्यांनी नुसतं डिझाईनवर लक्ष न ठेवता पर्पज ऑफ डिझाईन त्याच्या थिअरीतून मांडण्याचा प्रयत्न केला. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे असं असतं, की आपण आता समजा फक्त लॅमार्कचीच थिअरी ऐकलेली आहे, तर एक सहज प्रवृत्ती अशी आपली होते, की हां, हे बरोबर आहे, हे असंच असलं पाहिजे आणि आपण त्याच्यावरती विश्वास आपला चटकन बसतो. कधी त्याच्या विरोधात जाणारं काही आपल्याला नाही भेटलं, तर आपण त्याच एका विश्वासाने ते पुढे चालत ठेवूही शकतो. परंतु काही वेळेला असं होतं आणि हे डार्विनच्या बाबतीत झालं, म्हणजे दुसरं कुठलं उदाहरण आपल्याला तसं सांगता येणार नाही. परंतु ह्या एका काय म्हणूया अत्यंत प्रतिष्ठित प्रस्थापित अशा सिद्धांताला चॅलेंज मिळू शकेल अशा पद्धतीचे विचार त्याच्या मनामध्ये आले. एका बाजूला ही सगळी ईश्वराची करणी अशा पद्धतीचा एक विश्वास, दुसऱ्या बाजूला लॅमार्कची थिअरी आणि त्याला स्वतःचं काहीतरी एक वेगळं वाटू लागलं या सगळ्या गलबल्यामध्ये. तिथपर्यंत तो कसा पोचला? तर मी म्हणलं तसं त्याला एडिनबरोचं मेडिसिन काही जमेना म्हणल्यावर त्याला थिओलॉजी, प्रीस्ट व्हायला पाठवलं, क्लर्जी, आणि तो परत आला तेव्हा एक पत्र त्याची वाट बघत होतं आणि या पत्राने परत डार्विनचं आयुष्य बदललं असं नाही, तर जगाचा, बायोलॉजी, जीवशास्त्राचा इतिहासच बदलला. तर हे पत्र होतं त्या काळात. हे सगळे वसाहतवादी युरोपियन देश होते, ते जगभरात वेगवेगळ्या नव्या ठिकाणी जाऊन तिथले रिसोर्सेस, तिथले नैसर्गिक स्रोत जे आहेत ते कसे आपल्यासाठी वापरता येईल ह्याच्या मागं होते. आणि त्या काळात जगभर त्यांची जहाजं ते पाठवायचे आणि राणीच्या सरकारच्या सेवेतलं एक जहाज जे होतं HMS बिगल, ते दक्षिण आफ्रिकेच्या खंडाचा नकाशे तयार करणे, आणखीनही काही माहिती मिळते का ते बघणे, नंतर रिओ दी जानेरोचे कोऑर्डिनेट्स त्यावेळी नेमके माहीत नव्हते, तर ते पक्के करणे, अशा सगळ्या कामासाठी हे एक जहाज जाणार होतं. आणि त्या जहाजाचा जो फिट्झरॉय नावाचा कप्तान होता, त्याला असं वाटत होतं की एक नॅचरलिस्ट बरोबर असावा आणि त्याच्यासाठी मग हे जे हेन्सलॉ, जे वनस्पतीशास्त्रज्ञ होते, डार्विनचे शिक्षक, त्यांनी डार्विनचं नाव रेकमेंड केलं होतं आणि तीच अशी सफर जाणार आहे, तर तू जॉईन हो असं सांगणारं ते पत्र होतं.
पण मग आता आपण तो थिओलॉजीचा तो काय अभ्यासक्रम होता, तो पूर्ण करून डार्विन आला होता आणि आता त्यांनी तो व्यवसाय स्वीकारावा असं वडिलांना वाटणं स्वाभाविक होतं. आणि घरात तुला माहितीच आहे, आधी आपण बोललो तसं वडिलांना ते काही फार त्याचे जे उद्योग होते ते फारसे आवडत नव्हते. तर मग वडील म्हणले, हे 2 वर्ष बिनपगारी जॉब होता. फक्त राहण्या-खाण्याची सोय होणार होती आणि 2 वर्ष वाया तू कशाला घालवतोयस असं त्यांना वाटत होतं. तर मग ते म्हणले, एक कुठलं तरी सुज्ञ माणसाचं रेकमेंडेशन तू याच्यासाठी आणलंस, तर मी तुला जायची परमिशन देईन. म्हणल्यावर डार्विनच्या मामानीच रेकमेंडेशन केलं आणि मुद्देसूदपणे वडिलांचे मुद्दे खोडून ते पत्र लिहिलं होतं आणि मग डार्विनला जायची परमिशन मिळाली. एक छोटासा अडसर असा होता की तो फिट्झरॉय जो कप्तान होता, तो माणसाचा, त्याला असं वाटायचं की माणसाचं नाक सरळ असेल आणि चांगलं असेल तर तो माणूस स्वभावाने चांगला किंवा चांगला कंपॅनियन होऊ शकेल. आणि डार्विन तर बुटका नकटा होता, तर त्याला ते नाक फारसं आवडलं नाही, पण एकूण बोलण्याने प्रभावित झाल्यामुळं तो डार्विनला सोबत घेऊन जायला तयार झाला. आणि 2 वर्षाची आधी असणारी, नंतर ज्याला 5 वर्ष लागली, अशी ती बीगलची सफर सुरू झाली. आणि या दरम्यान डार्विन दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीला वळसा घालून ते जहाज जाणार होतं. आणि मग एखाद्या ठिकाणी नांगर टाकायचा, उतरायचं त्या जहाजातून, त्याच ठिकाणी ते जहाज 6-7 दिवस मुक्काम करणार. ते किनाऱ्याचे मोजमापं जी घ्यायची होती ती घेणार, बाकीची निरीक्षणं जे काही त्यांना त्या जहाजाकडून करणं अपेक्षित होतं ती करणार. हा दरम्यान जो डार्विनला वेळ मिळायचा, त्या दरम्यान तो काही वेळा तर 250 किलोमीटर तो या जंगलामध्ये गेलेला आहे. म्हणजे एखादी नदी असेल तर त्याच्यात होडी पकडायची, होडी घ्यायची आणि उलटं प्रवाहाच्या विरुद्ध थोडं चालत वल्हवत जायचं, उतरून चालत जायचं. आणि नुसतं हे काही आपल्या ज्या सहली, निसर्ग निरीक्षणासाठी सहली जातात, तसं काही ते रिक्रिएशनचं काम नव्हतं. ते अत्यंत हार्डवर्क होतं. आणि 200-250 किलोमीटर म्हणजे पुणे कोल्हापूर पर्यंतचा प्रवास होता आणि तो काही हायवेनी करायचा नव्हता. जंगल तोडत तोडत जायचंय, पुढे जायचंय. लोक कसे प्राणी आहेत, कुठले लोक आहेत, काहीच माहित नाही. आणि सोबत नमुने गोळा करायचे. आणि त्यांनी अगणित सगळे नमुने गोळा केले, वनस्पतींचे, प्राण्यांचे, कीटकांचे. आणि तो परत घेऊन यायचा आणि जहाज पुढच्या मुक्कामावर जाईपर्यंत जो परत जहाजात वेळ मिळायचा, त्या दरम्यान एखादा माझ्यासारखा माणूस असता तर तो म्हणला असता, आता पुरेसं काम झालेलं 5-6 दिवस मी झोप काढतो शांतपणे जहाजात. ते जहाजात झोपायला त्याला एक छोटासा ड्रॉवर होता, अगदी छोटी जागा होती. आणि जहाज त्याला लागायचं, पहिल्या दिवशी जो आजार सुरू झाला तो शेवटपर्यंत त्याला जहाजात त्रासच होता. अगदीच ज्या दिवशी त्याला बरं नाही असं दिसेल त्या दिवशी काम बंद. इतर वेळी थोडं जरा बरं वाटलं तर हे सगळ्या नमुन्यांना टॅग्स लावणे, त्याच्याविषयी रोज दैनंदिनी लिहिणे, मी काय बघितलं, काय निरीक्षण केली, आपले सगळे जे मित्र आहेत त्यांना पत्र लिहिणे. आणि मग त्या जहाजाला एखादं इंग्लंडकडे जाणारं जहाज सापडलं, भेटलं, तर त्या जहाजावर ते नमुने द्यायचे, ती पत्र द्यायची. असं सगळं तो ते जहाज मग ते पुढं घेऊन जायचं, इंग्लंडला घेऊन जायचं. असं सगळं तो करत राहिला. या दरम्यान त्यांनी अनेक अनुभव घेतले. उदाहरणार्थ त्यांनी भूकंप होताना एका ठिकाणी बघितला. एका पर्वतावर तो उभा होता आणि खाली प्लेट्स कशा सरकतात आणि एक भाग समुद्रात गाडला जातो आणि एक वर जाऊन त्याचं बेट कसं तयार होत आहे त्यांनी प्रत्यक्ष बघितलं. खूप साऱ्या प्राण्यांचे त्यांनी फॉसिल्स बघितले. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी खणायला सुरुवात केली तर एका गेंड्यासारखा दिसणारा प्राण्याचा त्याला स्केलेटन दिसला. आणि मग त्याच्या लक्षात आलं तर हा तर गेंडे आफ्रिकेत असतात, हे इथं कुठं आले. त्याला पुसटची कल्पना आली की खंड हे एकत्र असतील का काय. पुढं वॅगनरने ते सिद्ध केलं. तर असे सगळे त्याला प्रश्न पडायला लागले. आणि त्या दरम्यान तो आता बायबल तर कोळून पिला होता की स्पीसीज मी म्हटलं तसं स्टॅटिक आहेत, हे या सगळ्या विचारांना खऱ्या अर्थानं एक चॅलेंज निर्माण व्हायला लागलं. आणि मग तो गालापागोस नावाच्या बेटावर गेला. तर तिथला एक साऊथ अमेरिकेतला एक असाच जहाजाचा कप्तान होता. त्यांनी त्याला सांगितलं की मी नुसतं तू बेटावरचं कासव दाखव, पाठ दाखव, मी कुठल्या बेटावरचं ओळखू शकतो. त्याच्यावर डार्विनला कल्पना आली की याला लोकांना निरीक्षण दोघांचंही तेच आहे की डार्विनचंही तेच आहे आणि त्याच्या मित्राचंही तेच आहे. निरीक्षणातून जो तर्क काढायचा आहे तिथं मुख्य फरक पडतो. बरोबर. तर त्या प्रत्येक बेटावर वेगवेगळ्या उंचीच्या मानांची कासवं होती. फिंच पक्षाचा त्यांनी विशेषतः अभ्यास केला की ज्या ठिकाणी फिंच पक्षी गवताच्या बिया खातात किंवा इतर वनस्पतींच्या बिया खातात त्याच ठिकाणी चोच वेगळी. ज्या ठिकाणी ते मधुरस पितात, फुलातला नेक्टर, त्या ठिकाणी चोच वेगळी होती. ज्या ठिकाणी ते आणखीन दुसऱ्या कशावर तरी इन्सेक्ट्सवर फीड करतात त्या ठिकाणी त्या बेटावरच्या फिंचची चोच वेगळी होती. मग त्याच्या मनात असं पहिल्यांदा
चित्र आलं, की मग हे त्यांचे रिसोर्सेसवर ते अवलंबून आहेत. तर त्या रिसोर्सेस ते जे काही तिथं उपलब्ध आहे अन्न त्याच्यासाठी, त्याच्यानुसार त्यांच्यामध्ये बदल होत असणार यांच्या चोचीमध्ये. आणि हा प्रोबॅबली त्या दरम्यान हा एक लख्ख प्रकाश होता, या अंधार, फिटे अंधाराचे जाळे असं त्यासाठी झालं असेल, की हा प्रकाश पोचला आणि काहीतरी नवीन आपल्याला दिसलंय. हो. आणि शास्त्रज्ञ काम करत राहतात, असा एखादा क्षण असतो तो तुम्हाला एकदम उजळवून टाकणारा असतो. तर तो डार्विनच्या आयुष्यात आला. त्यांनी मग हे सगळं त्यात कल्पना त्याच्यात आली, की स्पीसीज या बदलत असणार आहेत. नुसत्याच बदलत नाही तर त्या परिस्थितीला जुळवून घेत असणार आहेत. आणि मग असंही होत असणार आहे, की एखादी प्रजाती, एखादी वनस्पती, प्राणी, कीटक तो त्या परिस्थितीला जुळवून घेत नसेल तर तो नामशेष होत असणार. असेच स्वरूपाचे मूलभूत विचार त्याच्या पहिल्यांदा डोक्यात आले. आणि मग हा दरमजल करत हा तो इंग्लंडला पोचला. आणि इंग्लंडला पोचल्यानंतर त्याचे जे मित्र होते, J.D. हुकर जो बॉटॅनिस्ट होता, ते लायल जिओलॉजिस्ट जे होते, त्याचं एकच पुस्तक त्यांनी, त्या लायलचं प्रिन्सिपल्स ऑफ जिओलॉजी होते त्याचं नाव, ते सोबत घेऊन गेला होता प्रवासात वाचायला. तर त्यांनी जे मांडलं होतं त्याच्याच कितीतरी पुरावे त्याला या प्रवासादरम्यान मिळाले, की भूकंप कसे होतात, प्लेट्स कशा एकमेकांना सरकतात, लँडफॉर्म्स कसे तयार होतात. हे सगळं बघून तो जेव्हा इंग्लंडला पोहोचला तेव्हा तो जी पत्र त्यांनी पाठवली होती आधीच्या बोटींबरोबर, ती सगळी त्याच्या मित्रांनी प्रकाशित केली होती. आणि त्यामुळे तो आधीच पुरेसा प्रसिद्ध झाला होता. आणि वैज्ञानिक वर्तुळात कुतूहल होतो, की हा तरुण मुलगा कोणतरी आलाय आणि तो काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करतोय. कुठेही याच्यात त्याच्या आधीच्या मांडणीत उत्क्रांतीची जे कारण मीमांसा त्यांनी जी पुढं त्याची मुख्य थेअरी आहे ती नव्हती, पण निरीक्षणं मांडली, जर्नल्स लिहिलं. आणि मग तो इंग्लंडला गेल्यानंतर तो इतका प्रसिद्ध झाल्यावर वडील त्याला म्हणाले, की आता तू पुरेसं, म्हणजे आता काहीतरी मी तुला जे म्हणत होतो या सफरीला कशाला जातोस, पण तुझी एकूण प्रसिद्धी बघता आता मला वाटते की तू चांगल्या मार्गावर आहेस, तर तू आता आपल्याकडे पुरेसे पैसे आहेत, तो आनंदात आता तुला काय करायचं ते कर. आणि मग तो शहरातून कंट्री साईडला त्यांनी घर घेतलं आणि शांतपणे हा सगळे नमुने होते त्यांचा अभ्यास करत बसला. आणि एखादा सर्वसामान्य माणूस असता तर त्यांनी त्या रंजक सफरींवर व्याख्यानं दिली असती, त्याचे अनुभव एक एक करून सांगितले असते, सत्कार समारंभ स्वीकारले असते परत आलो म्हणून. हे काही न करता शांतपणे त्याच सिन्सिअरिटीने त्यांनी जे नमुने गोळा केले होते, अभ्यास केला होता, निरीक्षणं केली होती, जर्नल्स लिहिली होती, त्या सिन्सिअरिटीने त्यांनी पुढची त्याचा जो विचार आहे, त्या नमुन्यांचा अभ्यास हा त्याच्या त्या घरात सुरू केला. आणि किती वर्ष त्याचा अभ्यास चालू असेल ही काहीतरी मांडणी करण्याआधी तब्बल 20 वर्ष हा विषय त्याच्या डोक्यात घोळवत होता. आणि त्याला जी मांडणी करायची होती, इव्होल्युशन थ्रू दी प्रोसेस ऑफ नॅचरल सिलेक्शन, निसर्ग निवडीतून उत्क्रांती, त्या मांडणीसाठी एवढा सगळा त्याचा व्यासंग त्याच्या मागं आहे. कमाल आहे हे सगळंच ऐकताना. असं या निमित्ताने विज्ञानाची पद्धती ही एक त्याच्यामध्ये समजावून घेण्याची गोष्ट आहे असं मला वाटतं, की विज्ञान म्हणजे विज्ञानाची पद्धती असं बऱ्याचदा म्हटलं जातं विज्ञानाच्या तत्त्वज्ञानामध्ये. तू म्हणालास तसं की निरीक्षणं सारखी असतील सुद्धा, परंतु त्या निरीक्षणांना पुराव्याची जोड, पुन्हा पुन्हा प्रयोग करून बघणं, त्याची पडताळणी, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा असतात आणि एकावर एक विधानं तर्कसुसंगत पद्धतीने रचलेली असतात, तेव्हा हाती जे निष्कर्ष येतात ते फेटाळण्याच्या पलीकडे असतात आणि त्याला आपण तथ्य म्हणून स्वीकारतो. हे जे विज्ञानामध्ये घडतं, तर तिथे आपल्याला असं दिसतं की डार्विननी ही पद्धती इथे त्यांनी काही आधी ऐकलेलं होतं, ते प्रत्यक्षात त्यांनी पाहिलं, त्यांनी हे नमुने पाहिले सगळे. आता त्याच्यापाशी असं होतं की उत्क्रांती ही गोष्ट अशी आहे की जी सतत प्रयोग नाही तुम्हाला त्याचे करतायत ना. हे तो घडून गेलेल्या गोष्टींना बघत होता. त्याला तू म्हणालास तसं की त्याला जे सांगाडे सापडलेले होते ते कधीतरी होऊन गेले होते, म्हणजे नेमकं कधी हे त्यालाही माहिती नव्हतं. आणि त्यावेळेला जेव्हा तो त्याच्याकडे बघत होता त्यावेळेला, आणि एवढं मात्र त्याला कळत होतं की हे सगळं व्हायला पुष्कळ जास्त वेळ लागत असला पाहिजे. आणि त्यामुळेच त्याला हेही लक्षात येत होतं की पृथ्वीचं वय त्यावेळेला जेवढं समजलं जात होतं, काय 6000 वर्ष, त्याच्यापेक्षा ते पुष्कळ जास्त असलं पाहिजे, हेही त्याच्या लक्षात येत होतं. आता फरक असा पडतो की आपण एरवी विज्ञान आणि प्रयोग असं म्हणतो,
की आपण प्रयोग करून बघतो आणि आपल्याला आता डार्विनकडे प्रयोगाची तशी शक्यता नव्हती, कारण की का तो काही अब्ज वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलत होता. जरी का त्याला नेमकी टाईम फ्रेम पुरती त्यावेळेला अद्याप ठाऊक व्हायची होती, तरी सुद्धा तो एका दीर्घ काळाबद्दल बोलत होता आणि तो अशा एका तत्वापर्यंत येऊन पोहोचला, की जे जोवर जीवसृष्टी आहे, तोवर ते चालू राहील अशा पद्धतीचं होतं. तर आता ही एक थोडीशी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आज समजा फिजिक्स, केमिस्ट्रीमधल्या काही गोष्टी असतील, आपण प्रयोगशाळेमध्ये प्रयोगांना खूप महत्त्व आहे आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ पद्धतीने आपल्याला तिथे गोष्टी घडल्या तर आपण त्या स्वीकारार्ह मानतो. इथे उत्क्रांती ही गोष्ट अशी होती, की ती तुम्हाला असं 2 दिवस, आठवडाभर तुमच्या एकूण लाईफस्पॅनमध्ये सुद्धा तुम्हाला त्यातल्या गोष्टी होताना दिसणार नाहीयेत. निदान डार्विनच्या काळामध्ये तरी तुम्हाला एक मर्यादितच त्याच्याकडे बघण्याची ती साधनं होती. तर त्यावेळेला विज्ञान म्हणून काय पद्धतीची आव्हानं त्याच्यासमोर असतील किंवा तू आताच्या जर का ह्याच्यातून पाहिलंस, आज ज्या तऱ्हेची सुसज्ज आपल्याला सगळी साधनं आहेत, लॅबोरेटरीज आहेत आणि डार्विनचा काळ ह्याच्यामध्ये त्याला कुठल्या पद्धतीच्या आव्हानांचा सामना करावा लागला असेल इथपर्यंत येण्यासाठी? तर आता तर अतिशय सुसज्ज विज्ञान, म्हणजे आता प्रयोगशाळा आणि जे टेक्नॉलॉजीच विज्ञान रन करते. त्या काळात निरीक्षण, डोळस निरीक्षण आणि त्याच्यावरून काढले गेलेले तर्क हीच खरं एकमेव साधन डार्विनच्या हातात होतं. पण त्यांनी मी म्हटलं तसं नमुन्यांचा अभ्यास केला, आणलेल्या नमुन्यांचा अभ्यास केला, त्याच्यावर भरपूर सारा विचार केला. या दरम्यान त्यांनी पिजन आणि डॉग ब्रीडर्स जे होते, आपल्याला पाहिजे त्या जाती कुत्र्यांच्या तयार करणारे किंवा पिजन्सच्या तयार करणारे, या लोकांशी संपर्कात तो होता. आणि ते कसं सिलेक्शन करतात, हा सिलेक्शन शब्द फार महत्वाचा आहे, की आपल्याला पाहिजे तो ट्रेट, पाहिजे तो डिझायर्ड ट्रेट म्हणतो आम्ही त्याला, तो ट्रेट म्हणजे पाहिजे तो गुण निवडायचा आणि तो पुढच्या कुत्र्यात येईल किंवा पुढच्या पिजनमध्ये येईल असं बघायचं आणि त्याच्यातून परत पाहिजे तो गुण निवडायचा. असं करत करत आपल्याला पाहिजे तसा एक कुत्र्याची जात तयार होऊ शकते. ह्या लोकांशी तो बोलत राहिला, संवाद साधत राहिला आणि त्याच्या लक्षात आलं, हे जे डॉग ब्रीडर्स करतात, पिजन ब्रीडर्स करतात, हे जे सिलेक्शन आहे, ह्युमन सिलेक्शन किंवा आर्टिफिशियल सिलेक्शन, असं निसर्गच कदाचित गोष्टीची निवड करत असेल. आणि त्यामुळे त्यांनी त्याला नॅचरल सिलेक्शन, आर्टिफिशियल सिलेक्शनच्या नेमकं समर्पक असं विरुद्धार्थी नाव दिलं, नॅचरल सिलेक्शन. आणि तो म्हणला निसर्गच ह्याची निवड करत राहणार. आणि या कल्पना तो त्याच्या जे अभ्यासक होते बाकीचे त्यांच्याशी बोलत राहिला. यातल्या काही तो दिवसाला म्हणे 5 पत्र लिहायचा आणि फक्त ख्याली खुशालीची हाय हॅलोली पत्र नाही, तर सविस्तर शास्त्रीय चर्चा त्याच्यामध्ये असायच्या आणि जगभराच्या अभ्यासकांशी त्याचा संपर्क होता. आणि हुकर, जोसेफ डाल्टन हुकर आणि हक्सले वगैरे त्याचे जे मित्र होते ते येऊन त्याच्याशी बोलत राहायचेच याविषयी. आणि ह्याच्यातून हळूहळू त्याचं ती भूमिका जी होती ती ठरत गेली. आणि नेमकं तो आल्यानंतर, सफरीनंतर आल्यानंतर माल्थसचा सिद्धांत वाचला होता, की जर हे जे रिसोर्सेस आहेत, स्रोत जेवढे आहेत ते मर्यादित असतात आणि पॉप्युलेशन, त्याच्यावर अवलंबून असणारी जीवजातीची जी संख्या आहे ती जर वाढत गेली तर एक दिवस ती पॉप्युलेशन कोलॅप्स होऊ शकते, अशा स्वरूपाचं काहीतरी मांडणारा होता. कारण स्रोत हे नेहमी मर्यादित राहतात. त्याच्याहून त्याच्या असं कल्पना डोक्यात आली असणार, की जर स्रोत मर्यादित राहत असतील आणि पॉप्युलेशन वाढत असेल तर मग जे ते स्रोत जास्ती चांगल्या प्रकारे वापरू शकतील, जे मर्यादित आहेत, ते पुढे जातील. ते पुढे जातील म्हणजे त्यांची पिल्लं जास्ती जगू शकतील. अशी मांडणी त्याच्या डोक्यात आली. याला हे सगळे पुरावे मिळाले, त्यांनी निरीक्षण केली होती ते. आणि या ब्रीडर्सशी बोलून आर्टिफिशियल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन विषयी कल्पना ज्या त्याच्या रूढ झाल्या होत्या त्या त्यांनी या तिन्ही गोष्टी एकत्र करून, आणखीनही विचार करून, अभ्यास करून हे इव्होल्युशन हे नॅचरल सिलेक्शननी होत असणार अशी मांडणी केली. म्हणजे मगाशी आपण लॅमार्कचं जे उदाहरण घेतलं, लॅमार्क म्हणतो की जिराफ हे माना उंचावत राहतात आणि वरची पानं खायचा प्रयत्न करतात, त्या दरम्यान त्यांच्या माना लांब होतात आणि त्यांच्या पिल्लांच्या माना परत लांब असल्यावर आपोआप लांब होतात, कारण वडिलांचे गुण त्यांच्यात येतात.
आणि तेही जास्ती माना उंचावत जातात आणि पिढी दर पिढी लांब मानेचे जिराफ तयार होतात. याच्यात लॅमार्कच्या या एक्सप्लेनेशनमध्ये एक महत्त्वाची गोष्ट राहून गेली होती, की ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातील कसे? हे शक्य होत नाही. आणि त्या काळातली एकूण मांडणी अशी होती, की जेव्हा नवीन जीव जन्माला येतो, तेव्हा शरीराच्या प्रत्येक अवयवातून एक कण एकत्र येतो आणि त्यांनी तो जीव तयार होतो. हे सिद्ध करण्यासाठी पुढं वाईजमन माहिती आहे, त्याचं नाव ऑगस्टस वाईजमन, त्यांनी एका उंदरांवर प्रयोग केले आणि 99 पिढ्या त्यांच्या शेपट्या कापल्या, तरी 100व्या पिढीत शेपटीवाला उंदीरच तयार झाला. तर ही एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे कसं जातो हे लॅमार्कला सांगता आलं नव्हतं. डार्विननी नॅचरल सिलेक्शनचं जे इंटरप्रिटेशन सांगितलं, की तो म्हणला जिराफांमध्ये नैसर्गिक व्हेरिएशन असतं. काहींच्या मानात थोड्या लांब असतात, काहींच्या आखूड मानेचे जिराफ असतात. तर हे निसर्गतः व्हेरिएशन एखाद्या पॉप्युलेशनमध्ये असतं आणि त्याच्यामध्ये जे लांब मानेचे जिराफ असतात ते जास्ती पानं खाऊ शकतात. आखूड मानेचे जिराफ उपाशी मरू शकतात, मरतात. आणि उपाशी मेल्यामुळे त्यांना पुनरुत्पादनाची संधी मिळत नाही, कारण ते लवकर मरून जातात. आणि पुनरुत्पादनाची संधी न मिळाल्यामुळे ते जे गुण आहेत आखूड मानेचे, ते त्या परिस्थितीला योग्य नसल्यामुळं हळूहळू त्यांची संख्या कमी होत जाते. याच्या उलट उंच मानांचे जिराफ जास्ती जगतात, जास्ती पुनरुत्पादनाची संधी मिळते. ते त्यांच्या पिल्लांमध्ये तसे गुण येऊ शकतात. पण पिल्लं सुद्धा सगळी उंच मानेची जिराफ होतील असं नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन असतं, काही आखूड काही उंच. बरोबर. आणि त्यातले परत दर पिढी ही सिलेक्शन कमिटी असल्यासारखी त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये, त्या विविक्षित परिस्थितीमध्ये निवड करत जाते आणि ती स्पीसीज हळूहळू उत्क्रांत होत जाते. ही डार्विनची मांडणी. ह्याच्यात दोन्ही गोष्टी मांडल्यात. उत्क्रांती तर होत जाते, पण ती कशी होत जाते याचं अतिशय शास्त्रशुद्ध विवेचन आहे. आणि ज्याला मी म्हणलं तसं निरीक्षणाचे पुरावे होते. या ब्रीडर्सशी तो बोलला होता आणि परत त्यांनी आसपास ऑर्किड्सचा अभ्यास केला, इन्सेक्टिव्हरस प्लांटचा अभ्यास केला. ऑर्किडमध्ये त्यांनी असं बघितलं की त्याचा जो नेक्टर असतो, मधुरस जो असतो, तो एका लांब नळीत ठेवलेला असतो आणि ती नळीपर्यंत पोचण्यासाठी त्या इन्सेक्टची प्रोबॉसिस तेवढी लांब असावी लागते. म्हणजे या ज्या प्रजाती आहेत दोन, एक ऑर्किड आहे, एक इन्सेक्ट आहे, मॉथ आहे, तर त्या एकत्रित उत्क्रांत झाल्या असणार आहेत त्या परिस्थितीसाठी नेक्टर पिण्याचे आणि त्याच्यातून पॉलिनेशन करण्यासाठी. ह्या सगळ्या मांडणीतून त्यांनी हे नॅचरल सिलेक्शन पुढं मांडलं आणि ते मांडलं सुद्धा एका नाट्यमय घडामोडीतून. बरोबर आहे. आता हे तू सांगितलंस तर विज्ञानाची ही जी ताकद आहे ना, की विज्ञान एखादी गोष्ट कशी होते हे त्याचं एक्सप्लेनेशन त्याच्यामध्ये असतं आणि ॲट द सेम टाइम प्रेडिक्शन पण विज्ञान करू शकतं. तर डार्विनची अशी एक गोष्ट सांगतात, की हे जे तू आता ऑर्किडबद्दल म्हणाला असते, की त्याला एक खूप लांब नेक्टर ट्यूब असलेलं एक ऑर्किड कुणीतरी आणून दाखवलं होतं मादागास्करच्या जंगलातून आणि त्याचं नावच आता डार्विन ऑर्किड म्हणूनच ते आता प्रसिद्ध आहे, पण ते काय ख्रिसमस ऑर्किड असंही काही त्याला म्हणतात, कॉमेट ऑर्किड म्हणतात. हा, कॉमेट ऑर्किड. तर त्याच्याकडे बघून त्यांनी असं सांगितलं होतं, म्हणजे जे असं अनयुज्युअली लांब ज्याची नेक्टर ट्यूब आहे ती, की हे तेवढं लांब प्रोबोसिस असलेला कोणीतरी कीटक असला पाहिजे. आणि बहुधा डार्विनच्या काळात ते त्याला कधी नाही बघायला मिळालं, पण त्याच्या मृत्यूनंतर 20 वर्षानंतर तो कीटक दिसला, सापडला आणि तो मॉथच होता, तो हॉकमॉथ. आणि त्याचं ते तेवढं लांब ते दिसलं. बरोबर. आणि तेव्हा ते कळलं की आता डार्विननी खरं म्हणजे ते बघितलेलं पण नाहीये, पण त्याला हे प्रेडिक्ट करता आलं की असा असला तर नक्की पाहिजे. ही जी त्याच्यातली ताकद आहे, ही विज्ञानाची ताकद ही आपल्याला या एका उदाहरणावरून दिसते. आता तू सांगितल्यामुळे तो मला आठवला किस्सा. पण हे सगळं होत असताना काय म्हणूयात, तो एका अत्यंत गंभीर विषयाकडे येत चालला होता हळूहळू. आणि ती होती माणसाची गोष्ट, ज्याच्यामुळे मला असं वाटतं की तू त्याचा उल्लेख धारिष्ट्याचा महामेरू असा करतोस. तर इतर प्राणी पक्ष्यांकडे बघता बघता, झाडांकडे बघता बघता तो माणसाकडे पण बघू लागला होता. हे खूपच धारिष्ट्याची गोष्ट होती, कारण माणूस हा तर ईश्वराचा लाडका होता त्या काळामध्ये, अजूनही आहेच. तर हे काय झालं त्यावेळेला, आणि तो सगळा सांगतोस का, काय घडलं ते त्यावेळेला, तो सगळा प्रवास?
मी आधी उल्लेख केला तसं त्याचा संवाद तर चालूच होता वेगवेगळ्या अभ्यासकांशी. 20 वर्ष तो याच्याविषयी विचार करत होता आणि या दरम्यान त्याला अल्फ्रेड रसेल वॉलेस नावाच्या एका त्याच्याच स्टुडंटचं म्हणजे एका ज्युनियर रिसर्चरचं पत्र आलं आणि त्या पत्रात अल्फ्रेड रसेल वॉलेसचं पत्र वाचल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या डोक्यात जी नॅचरल सिलेक्शनची कल्पना आहे ती अशीच्या अशी कल्पना ह्याच्या डोक्यात आलेली आहे. फक्त डार्विननी ते पुराव्याचे खूप डोंगर या दरम्यान जमा केले होते. अल्फ्रेड रसेल वॉलेसची कल्पनाच होती वॉलेसची. तर मग वॉलेसने त्याला विनंती केली होती की तुम्ही हे सगळं वाचा, तुम्ही रिव्ह्यू करा आणि ते लायलकडे पाठवून द्या आणि पब्लिश करा अशा स्वरूपाचं. मग डार्विननी त्याच्या मित्रांना बोलवलं, हुकर होते, बाकीचे होते आणि त्यांना सांगितलं की ही कल्पना त्याची आहे, त्यांनी मांडली, मी तर तुमच्याशी अनेक वर्ष बोलतोच आहे, तर मग कसं करायचं, मला त्याचं क्रेडिट तर नक्की घ्यायचं नाही आहे. आणि इतकं चांगलं रिलेशन होतं वॉलेस आणि डार्विनचं की हा माणूस काहीतरी असं अद्वितीय आपल्याला सुचलंय, हा डार्विन रिव्ह्यू करू शकेल असं म्हणून त्याला पाठवतो. आणि पुढं डार्विननी वॉलेसला खूप मदत केलेली की जेव्हा विपन्नावस्था आर्थिक आली वॉलेसला तेव्हा डार्विन आणि मित्रांनी राणीला सांगून त्याच्यासाठी एक तहहयात पेन्शनची सोय करून टाकली इथपर्यंत. कारण डार्विननी ज्या गुंतवणुका केल्या त्या चांगल्या झाल्या, वॉलेसच्या सगळ्या बुडाल्या, म्हणून त्याला खूप आर्थिक विपन्नावस्था आली. तर ती सगळी डार्विननी मदत करून त्याला रूढ केली होती. आणि वॉलेस जेव्हा इंग्लंडला आला तेव्हा डार्विन त्याला ह्याच्यावर घ्यायला गेला होता पोर्टवर, बंदरावर. तर डार्विन सहसा बाहेर पडायचा नाही, एवढं त्यांचं नातं चांगलं होतं. ते वॉलेसचं पत्र आलं आणि त्यांनी बघितलं की आपल्या डोक्यात जे आहे तेच खरं तर उतरवून काढले कोणीतरी. म्हणून मग त्यांनी मित्रांशी बोलून असं ठरवलं की लिनियन सोसायटी जी आहे त्याच्या सभेमध्ये या दोघांचाही हा प्रबंध पाठोपाठ वाचले जावेत, हे जी काही मांडणी आहे ती. आणि स्वतः डार्विन गेलाच नाही, त्याचं एका अपत्याचं निधन झालं होतं म्हणून तो त्या सभेला गेलाच नाही. वॉलेस तर लांब मलायातच होता आणि त्या दिवशी ते त्या सभेमध्ये मांडलं गेलं. आणि नंतर मग हे त्याचे मित्र म्हणाले की तू मांडलेलं आहेस, त्या दिवशी काही फार त्याचा गवगवा झाला नाही. त्याच्यावर लिहिलंही लोकांनी की आज काही असं अद्वितीय काही वेगळं ऐकायला मिळालं नाही, खरं तर हे जग बदलणारं त्या दिवशी मांडलं गेलं होतं. आणि मग त्याचे मित्र म्हणले की तू आता हे सगळं जे मांडणी केली आहेस त्याचं एक संक्षिप्त स्वरूपात लिहून काढ. आणि मग डार्विनने 1 वर्ष घेतलं आणि संक्षिप्त स्वरूपात एक ओरिजिन ऑफ स्पीसीज थ्रू द मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, ओरिजिन ऑफ स्पीसीज नावाने ते पुस्तक ओळखलं जातं, ते पुस्तक एक बाळ लिहिलं आणि ते प्रकाशित झालं. आणि त्याच्या ज्या काही 1250 कॉपीज त्या जॉन मरे पब्लिशरनी काढल्या त्या हातोहात खपल्या. ह्याच्यामध्ये डार्विननी कुठंच उल्लेख केला नाही माणसाच्या ओरिजिनचा, पण लोकांना ही सगळी मांडणी बघूनच लक्षात आलं होतं की हे कुठल्या दिशेनं याची मांडणी चाललेली आहे, कुठल्या दिशेनं हा सांगणार आहे. आणि तोनी कुठंच माकडापासून माणूस तयार झाला नाही असं कुठल्याच इव्होल्युशनमध्ये ना डार्विननी मांडलं ना कोणी मांडलं. ते फक्त असं म्हणतात की आपला पूर्वज एक होता आणि आता पुढं जेनेटिक्सने दाखवलंय चिंपांझीचे आपले किती जनुक जुळतात, पण त्या काळात ते चर्चला मान्य होणं शक्यच नव्हतं. आणि मी तू मगाशी म्हणलीस तसं धारिष्ट्याचा महामेरू म्हणायचं कारण चर्चची जी मांडणी होती, धर्म मार्तंडांची जी मांडणी होती त्याच्या विरोधात गेल्यामुळं कोपर्निकसचा जो शिष्य होता ब्रुनो ना त्याचं नाव, त्याला जाळून मारलं होतं. हे माहिती होतं की केवळ पृथ्वी केंद्रस्थानी नसून सूर्य काय पृथ्वी केंद्रस्थानी नाहीच आहे असं मानण्यावर एखाद्याला जर जाळून मारत असतील तर माणूस हा माकडाचा भाऊबंद आहे असं म्हणल्यावर तर किती मोठी गोंधळ गदारोळ माजू शकेल याचा डार्विनला अंदाज आलाच होता. आणि त्यांनी आधी सुद्धा एक अशी ही सगळं एक संक्षिप्त थोडंसं लिहून ठेवून त्याच्या बायकोला एका लिफाफ्यात ते घालून, इमा त्याची बायको, तिच्या नावाने पत्र लिहून ठेवलं, तर पैसेही घालून ठेवले होते की मी गेलो मधल्या काळात काही तर तू हे प्रकाशित करून टाक माझ्या मित्रांची मदत घेऊन. तर हे त्याचं जे पुस्तक आलं ओरिजिन ऑफ स्पीसीज, त्याच्यानंतर मात्र सगळीकडं गदारोळ माजला इंग्लंडमध्ये. आणि मग लोकांनी चर्चने टीका सुरू केली. डार्विनची व्यंगचित्र प्रकाशित व्हायला लागली की एका व्यंगचित्रात असं आहे की डार्विनला कोणतरी सांगतंय की तुम्हाला तुमचा नातेवाईक भेटायला आलाय, बाहेर एक चिंपांझी उभा आहे, किंवा डार्विनचा चेहरा आणि बाकीचं शरीर चिंपांझीचं माकडाचं, अशी व्यंगचित्र प्रकाशित व्हायला लागली. आणि मग मात्र हळूहळू ती थिअरी बाकीच्या बायोलॉजिस्टनी ऍक्सेप्ट केली. काही लोकांनी डार्विनच्या आधी जे जवळचे होते अशा काही लोकांनी ते मान्यच केलं नाही.
पण तरीही ही थिअरी मांडल्यानंतर परत डार्विनचं वेगळेपण इथे दिसतं, की आता झालं मांडून, आता उरलो उपकारापुरता असं न करता परत त्यांनी त्या मांडणीवर जे काही टीका झाली त्याच्या विरुद्ध त्याला शास्त्रशुद्ध उत्तर दिलं पाहिजे याच्यासाठी परत आपला अभ्यास खर्च केला आणि पुढं अनेक पुस्तकं लिहिली. मी म्हणलं तसं, मगाशी उल्लेख केला तसं, कीटकभक्षी वनस्पतींवर डार्विनचं पुस्तक आहे, ऑर्किड्सच्या फर्टिलायझेशन वर पुस्तक आहे. हे सगळे पुरावे होते ही जी मांडणी केली होती त्याला. त्याच्यात त्यांनी माणसाच्या उत्क्रांतीवर पुस्तक लिहिलेलं आहे. वेलीतवर त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, अर्थवर्म त्याच्या आसपास जे होते त्या अर्थवर्मवर पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं, म्हणजे एक आपलं मांडून शांत बसलोय असं नाही, तर अनेक पुराव्यांचे पर्वत त्यांनी त्याच्या मागे उभे केले. आणि एकच महत्वाचा किस्सा आहे की त्या काळात ही चर्चा चालू होती, वादळ चालू होतं आणि खूप वाद प्रतिवाद याच्यामध्ये होत होते. तर ते एका सॅम्युअल विल्बरफोर्स असं त्याचं, तर तो एक याच्याबरोबर डार्विनचा बुलडॉग ज्याला म्हणायचे, डार्विनच्या वतीनं तो हक्सले नेहमी मांडणी करायचा. तर त्यांचा एक दिवस वादविवाद ठेवला होता एका सभेत. तेव्हा ह्याला सॅम्युअलला, त्या फादरला, त्याचे काही मुद्देसूदपणे खोडून काढता आले नाहीत, म्हणून त्याने उपरोधाचा आधार घेतला आणि म्हटला की तुम्ही म्हणता की माकड तुमचा पूर्वज आहे, तर तो आईकडून का बाबांकडून? तर ह्याच्यावर हक्सलेनी खूप व्यवस्थित सगळी मांडणी केली आणि शेवटी तो म्हणला की तुझ्यासारखा गावंढळ आणि अडाणी आणि विज्ञानाला न मानणारा आणि समोर पुरावा दिसतोय तो न मानणारा असा माणूस माझा पूर्वज असल्यापेक्षा माकड म्हणून मी तो स्वीकारीन, माकड हा पूर्वज स्वीकारीन. एक अत्यंत महत्वाची घटना आहे की कसं बदलत चाललं होतं वारं, आणि हळूहळू मग ही सगळी धूळ खाली बसली आणि डार्विनचा सिद्धांत म्हणण्यापेक्षा डार्विनची जी मांडणी होती, इव्होल्युशन थ्रू द मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन, ही हळूहळू स्वीकारली गेली. अभूतपूर्वच होता असला पाहिजे हा कालखंड, कारण माणसाला स्वतःविषयीच काहीतरी नव्याने कळलं होतं. म्हणजे एकतर आपण आधी हा प्रश्नच मुळात विचारत नाही, आपण कोण आणि कुठून आलो वगैरे. आपल्याला असं असतं की आपल्या आजी आजोबा होते, त्यांचे पणजोबा होते, इथपर्यंत आपल्याला माहिती असतं सगळं काही, आणि आपल्याला इतर प्राण्यापक्ष्यांपेक्षा जास्त कळतं अशी एक आपली समजूत आहेच आहे की आपण त्यांच्यापेक्षा जास्त बुद्धिवान आहोत असं, आणि खूप अनेक जन्म घेतल्यानंतर नरजन्म मिळतो अशी एक कल्पना अनेक आपल्याला धर्म आणि संस्कृतींमध्ये आढळून येते. आता हे इतकं सगळं आपल्याला एरवी पटण्याच्या आपण झोनमध्ये असतो की तिथे आजच्या घडीला सुद्धा हा प्रश्न पडणं की आपण नेमके कोण आहोत आणि कसे असलो पाहिजे, हीच एक आश्चर्य वाटावा अशी खरं तर हा फिनॉमिनन आहे. म्हणजे त्याला कशाचं आश्चर्य वाटलं ह्याचं आश्चर्य आपल्याला वाटायला पाहिजे, अशी खरं तर परिस्थिती आहे की या प्रश्नापर्यंत मनुष्य पोचतो आणि त्याला आपल्याबद्दलचं एक सत्य सापडतं, ज्याचा उल्लेख त्यांनीच मिस्ट्री ऑफ द मिस्ट्रीज अशा पद्धतीने केलेला आहे की त्याला ते सांगणं अवघड वाटत होतं, हे तर त्यावरून दिसतंच आहे. आणि तरी सुद्धा आपण स्वतःकडे अशा तऱ्हेने बघायला शिकणं ह्यानी उलथापालत झाली. तू म्हणलास तसं की माणसाच्या एकूण विश्वामध्येच उलथापालत झाली. अचानक असं लक्षात आलं की आपण काही कोणी आभाळातून पडलेलो नाही, आपण इतरांच्या सारखेच आहोत. ह्याच उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे नियम आपल्याला लागू होताना दिसतात. ते कसे काय हे आपण शोधायचा पुढे प्रयत्न केला आणि अजूनही ते चालू आहे. परंतु ती एक असामान्य अशा पद्धतीची ती घटना होती की ज्याचा परिणाम हा विज्ञानाच्या अनेक क्षेत्रांवरती झाला त्याच्यानंतर, आणि तो जीवशास्त्रावरती होणं तर अपरिहार्य होतच. तर ते काय झालं पुढे, जीवशास्त्रावरती त्याचा परिणाम कशा पद्धतीचा झाला? जीवशास्त्र पूर्णतः बदलून गेलं. पॅराडिम शिफ्ट असं म्हणतात ना, अपसाइड डाऊन चेंजेस जीवशास्त्रात झाले या मांडणीमुळं. सगळ्यात महत्वाचा चेंज झाला की एक्सपेरिमेंटल बायोलॉजी, खरं तर प्रयोग करा बायोलॉजीमध्ये, जीवशास्त्रात पूर्ण निरीक्षणावर आधारित वर्णनं लिहा किंवा स्पीसीचं नाव द्या, इथपर्यंत मर्यादित असलेलं जीवशास्त्र प्रयोग करून काहीतरी त्याच्यातून तात्पर्य काढता येतं, अशा दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केली. आणि
पुढं नंतर डार्विनचा समकालीन असलेला पण डार्विन इतकी प्रसिद्धी न मिळालेला मेंडेल नावाचा एक परत धर्मोपदेशकच होता. त्यांनी वाटाण्याच्या बियांवर प्रयोग केले हो. आणि ते प्रयोगातून त्यांनी असं सिद्ध झालं की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण कसे जातात याचे काही नियम त्यांनी मांडले आणि तोही त्याला काही पुरेशी प्रसिद्धी मिळाली नाही. त्याच्या हयातीत त्याचं काम काही लोकांसमोर आलं नाही. पण त्याच्यानंतर काही लोकांना, अभ्यासकांना ते सापडलं मेंडेलचं जुनं काम आणि मेंडेलनी गणिताच्या स्वरूपातून ही मांडणी केली होती की एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण कसे जातात. आणि मग 20व्या शतकाच्या सुरुवातीला डार्विनची नॅचरल सिलेक्शनची मांडणी आणि मेंडेलची ही गणितानी केलेली एका पिढीतून दुसऱ्या पिढीत गुण कसे जातात ही मांडणी हे एकमेकावर ओव्हरलॅप करून लोकांनी वेगळं काहीतरी पाहायला सुरुवात केली, वेगळं त्यांना दिसायला लागलं. बरेच त्याला मॉडर्न सिंथेसिस म्हणतात. रोलँड फिशर म्हणून होते, त्यानंतर JBS हाल्डेन म्हणून होते. या सगळ्यांनी खूप महत्त्वाची मांडणी केली. त्यानंतर तर DNA चा शोध लागला हो. आणि DNAच्या शोधानंतर मग DNA जेनेटिक मटेरियल आहे आणि त्याच्यातून हे सगळे गुण कसे पास ऑन होतात याचा डेटा उलगडला गेला. DNAच्या शोधानंतरचे क्रांतिकारी सगळे जीवशास्त्रात बदल झालेत. पण या सगळ्याची मुहूर्तमेढ ही डार्विननी रोवली होती आणि अनेक बायोलॉजीतले बदल आहेत त्याची सुरुवात ही डार्विनपर्यंत जाते. वर्गीकरण शास्त्रात विशेषतः प्राणी वनस्पतीच्या एका प्रजातीतल्या वेगळ्या जाती या एकमेकांशी अलाइड आहेत, एकमेकांपासून उत्क्रांत झाल्यात, ही आधी अजिबात माहिती नसलेली आता मांडणी स्वीकारली जाते. आणि आम्ही जेव्हा वनस्पतींची वंशावळ लिहितो तेव्हा डार्विनच्या स्वरूपाची मांडणी की हा याच्यापासून जवळचा आहे, हा याच्यापासून दूरचा आहे, हा लांबचा आहे, असं सगळं मांडता येतं. 2 महत्वाची मला कोट्स इथं सांगायचे की डार्विननी कसं बायोलॉजी बदललं. थिओडोसियस डॉब्झेन्स्की नावाचा रशियन इव्होल्युशनरी उत्क्रांती शास्त्रज्ञच आहे. तो म्हणतो की नथिंग इन बायोलॉजी मेक सेन्स अनलेस सीन थ्रू द लाईट ऑफ इव्होल्युशन, थ्रू द लेन्स ऑफ इव्होल्युशन. म्हणजे उत्क्रांतीच्या चष्म्यातून जीवशास्त्रात सगळं बघावं लागतं. त्याच्याशिवाय बघितलं तर काहीही कशाचाही संगती लागत नाही, कशाचाही अर्थ लागत नाही. आणि पीटर मेडावार नावाचा एक अभ्यासक आहे उत्क्रांतीचा, तो म्हणतो की फॉर अ बायोलॉजिस्ट अल्टरनेटिव्ह टू इव्होल्युशनरी थिंकिंग इज नॉट टू थिंक ॲट ऑल. म्हणजे तुम्हाला एकतर इव्होल्युशन या चष्म्यातूनच सगळं बघितलं पाहिजे, नाही तर काहीच बघू नका. इथपर्यंत आता ही सगळं पोहोचलेलं आहे. आणि बाकीचे जे फिजिक्स मधले शास्त्रज्ञ होते, रसायनातले शास्त्रज्ञ होते, यांच्या मांडणी जी होती त्यातले काही भाग आज अप्रस्तुत झालेले आहेत, काही भाग कालसुसंगत राहिलेले नाही आहेत. पण डार्विनची जी नॅचरल सिलेक्शननी उत्क्रांती होते ही कोर मांडणी आहे, गाभा आहे, हा जसाच्या तसा आजही स्वीकारला जातो. आणि उलट दिवसेंदिवस त्याला जास्ती पुरावे मिळतात आणि हे जास्ती पक्क कसं आहे हे जास्ती स्वीकारलं जाते. असा त्यांनी जीवशास्त्रात बदल केलेला आहे. पण आता मी खूप वेळ बोलतोय, मला तुलाच विचारायचं, तू तर स्वतः डार्विनवर एक नाटक लिहिलेलं आहेस आणि नुसतं जीवशास्त्रज्ञ म्हणून मी जेव्हा डार्विनकडे बघतो तर त्याच्या पलीकडेही त्यांनी बाकीच्या ज्या स्पियर्समध्ये खूप सारे बदल केलेले आहेत. तर हे सामाजिक किंवा इतर फिलॉसॉफीच्या फील्डमध्ये डार्विनमुळे काय बदल झाले आणि त्याची कसं हे बदललं हे तू सांगितलंस तर फार छान होईल. खरं आहे मंदार. म्हणजे जीवशास्त्र ओलांडून डार्विन सगळीभर त्याची छाया राहिली असं आपण बघतो ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये. मला आठवतंय मी अभ्यासाला कधी सुरुवात केली असेल तेव्हा मला एक अजून डार्विनची पुरती ओळखही झालेली नव्हती आणि एक असं वाचायला मिळालं होतं की त्यांनी असं कुठेतरी म्हटलं होतं की द साईट ऑफ अ फिदर ऑफ अ पीकॉक्स टेल मेक्स मी सिक, असं त्यांनी कुठेतरी म्हटलेलं होतं. आणि मला मोठं आश्चर्य वाटलं की मी टेकडीवर रोज जाते, मोर बघावा यासाठी मोठी धडपड असते तिथे, आणि तो कधी दिसला तर किती मन अगदी थुई थुई नाचतं, असं क्लिशे म्हटलं तर काय त्याच्यात जास्तीचं नाही होणार. आणि इथे हा म्हणतोय की त्याला त्या पिसाऱ्याकडे बघून कसं तरी वाटत होतं, तर ही काय गोष्ट आहे असं मला झालं. आणि मला त्यावेळेला मला असं वाटलं की मला ह्या माणसाची ओळख करून घ्यायला पाहिजे की हा काय सांगत होता. तू म्हणालास तसं की याच्याकडे फारशी साधनं नव्हती आणि हा आहे त्या गोष्टींचं निरीक्षण करून
तो त्याचा विचार करत होता आणि त्याला काही पुराव्यांची जोड त्याला मिळत राहिली आणि डोंगरच तू म्हणलास तसा पुढे त्यांनी रचला. पण हे त्याला आजूबाजूला ह्या सगळ्या गोष्टी होत्या उपलब्ध. त्याच्या बागेत सुद्धा त्यांनी, तू म्हणलास तसं, त्यांनी इतकी निरीक्षण केली आणि त्याची त्यांनी पुस्तकं लिहिली. आणि त्याच्यामध्ये आता खरं तर सौंदर्य ही एक अत्यंत मानवी अशी कल्पना आहे ना. आणि त्या अनुभवाच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणू की उदाहरणार्थ मोराचा पिसारा, अशी 100रातली जवळपास 99 माणसं तुला भेटतील की ज्यांना मोर नाचताना बघून छानच वाटणार आहे. आणि अशा वेळेला हा एक मनुष्य असा म्हणतोय की मला मळमळतंय त्याच्याकडे बघून. तर ही काय गोष्ट असावी? इथून मला असं वाटतं की माझी एक सुरुवात झाली आणि ते कळलं की डार्विन हे कुठल्या कारणाने म्हणत होता. तो असं म्हणत होता की ह्या पक्षाला हा एवढा अवजड पिसारा सांभाळणं, बरं तो सुद्धा पिसारा अशा चमकील्या रंगांचा की जो सहजी वरून जाणाऱ्या प्रेडेटर्सचं लक्ष वेधून घेऊ शकेल अशा पद्धतीचं. तर हे तो पक्षी का अंगावर वागवतोय, हा तो प्रश्न होता. आणि त्याचं त्याला उत्तरही उत्क्रांतीच्या सिद्धांतामधून मिळालं होतं की याचं महत्त्वाचं कारण हे त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल नॅचरल सिलेक्शनचाच त्याच्यामध्ये आपल्याला लागलेला दिसतो नियम. सेक्शुअल सिलेक्शन हे आपल्याला तिथे लागलेलं दिसतं की त्यांचे पिसारे जेवढे जास्त अशा तऱ्हेचे मोठे, लांब, चमकदार, तेवढं त्यांना मादी अधिक मिळणार अशा पद्धतीचं. हे पुढे उत्तर त्याला त्याच्यामधून मिळालं. आपल्यालाही आता ते कळू शकतं की त्याच्या मागचं काय कारण होतं ते. आणि मला असं वाटलं की हे आपण रोज जे बघतो ते एकतर आपण बघतो का, आपल्याला प्रश्न पडतात का, आपण ते विचारतो का, त्या प्रश्नांचा पाठपुरावा करतो का, हे सगळं ज्याच्यामधून नव्याने शोधावं असं वाटलं. आणि म्हणून डार्विनची पुढे ओळख होत राहिली. आणि मी स्वतः तत्वज्ञानाची विद्यार्थिनी असल्यामुळे हेही तिथे दिसत राहिलं की डार्विन कशा पद्धतीने पोचला होता ते तत्वज्ञांच्या पर्यंत, इतर समाजशास्त्रज्ञांच्या पर्यंत. असं लक्षात आलं की डार्विनच्या या सिद्धांताचा वापर पुढे कसा करायचा हे त्याच्यानंतरच्या माणसांवरतीच अवलंबून होतं ना, ते कसा करतील ते. आणि तिथे असं दिसून येतं आपल्याला की जे घडू नये तेही घडलं ह्या काळामध्ये. म्हणजे ज्याला सोशल डार्विनिझम किंवा सोशल बायोलॉजी असं म्हणलं, युजेनिक्स सारख्या ज्या त्या सगळ्या गोष्टी आल्या की त्याच्यामध्ये मग चुकीच्या पद्धतीने अर्थ लावले गेले की सुप्रजनन अशा पद्धतीने, की मग कुठली तरी एखादी रेस श्रेष्ठ ठरवायची आपणच, आणि मग ती कशी राहिली पाहिजे आणि उरलेल्यांना त्याच्यामध्ये कशात तऱ्हेने आपण दाबून टाकायला पाहिजे, ह्या तऱ्हेचे निष्कर्ष लोकांनी काढले. आणि त्यावेळी जे श्रीमंत लोक होते त्यांना एक थोडीशी जी गिल्ट होती की आपण श्रीमंत आलोय, बाकीचे गरीब आहेत, तर त्यांना हे डार्विनच्या सिद्धांताचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून वापरायला लागलं की निसर्गताच आपण श्रीमंत व्हावं असं आहेच. आणि हे काय ती गिल्टही गेली त्यातली. तर ह्या स्वरूपाचे सुद्धा एका बाजूला परिणाम झालेले दिसले. आणि दुसऱ्या बाजूला परमेश्वराची गरज एक प्रकारे नाहीशी झाल्यामुळे माणूस आहे तरी कोण, तो आहे तरी कसा, त्याची उत्क्रांती झाली तेव्हा काय काय घडलं ज्यामुळे आज आपण जसे आहोत तसे ते का आहोत, ह्या स्वरूपाचेही खूप सारे विचार घडत राहिले. आणि त्याचे परिणाम हे एका बाजूला पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि इतर सायकोलॉजी या सर्व क्षेत्रांवरती डार्विनचा परिणाम होत राहिला. अजूनही तो आहेच, कारण की का आता उत्क्रांती सिद्धांत सगळीकडेच स्वीकारला गेलेला आहे. अर्थातच तो न स्वीकारणारी पण मंडळी आहेतच, परंतु आणि ती विविधताही असणारच आहे. विविधतेचं महत्त्व डार्विन इतकं कुणालाच सांगता येणार नाही. त्यामुळे तो नक्कीच असं म्हटलं असतं आजच्या काळामध्ये की हे व्हेरिएशन राहणारच आहे अशा पद्धतीचं. परंतु आपल्याला हे कळू शकतं जर का विज्ञानाची पद्धती आपल्याला मान्य असेल तर, की हे का अशाच पद्धतीने घडत आलं आणि जोवर कार्बन आधारित लाईफ आहे तोवर हे का अशा तऱ्हेने पुढे चालू राहणार हे पण आपल्याला कळतं. परंतु म्हणावं त्या पद्धतीने अजूनही मला असं वाटतं की सोशल सायन्सेसमध्ये उत्क्रांती सिद्धांताची चर्चा
पुरेशा प्रमाणात होते का? हा प्रश्न विचारायला अजूनही जागा आहे. म्हणजे सिद्धांत आहे, त्याचं महत्त्व आहे, हे कळलेलं असतं. परंतु तो लावून बघणे, माणसाच्या प्रश्नांना, माणसासमोरच्या आव्हानांना, या बाबतीमध्ये अजूनही काम करायला पुष्कळ वाव आहे, असं आताचं चित्र आहे, असं मला आजूबाजूला बघताना जाणवतं. आणि तरुण मुलांपर्यंत हा सिद्धांत नक्की पोचावा असं वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या या आपल्या परिसंवादाचा नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं. आत्ताच्या क्षेत्रामध्ये, आता तू जिथे काम करतोयस, तिथे डार्विनचा सिद्धांत तुला का महत्त्वाचा वाटतो आणि इतरांनी तो अभ्यासावा, यासाठी तू काय सांगशील? खूपच महत्वाचा आहे, कारण आमच्या जीवशास्त्रातला कोअर आता सिद्धांत तो झालेला आहे. आणि मी आता दोन्ही कोट मगाशी जे सांगितले, तर उत्क्रांती म्हणजे नुसतं डिझाईनच्या प्रेमात न पडता पर्पज ऑफ डिझाईन डार्विनने जे शोधलं, तर त्यामुळं इकॉलॉजीतले जे प्रश्न असतील किंवा आम्ही जे टॅक्सॉनॉमी वर्गीकरणशास्त्र आहे, जीवशास्त्रातले इतर ह्याच्यातले प्रश्न, हे सगळे उत्क्रांती केंद्रित होत चाललेत. आणि त्याच्यामुळं उत्क्रांती हा महत्त्वाचा भाग झाला. पण तू म्हणलीस तसं अनेक ठिकाणी अजूनही शिकवलं जात नाही. टेक्साससारख्या राज्यात अमेरिकेत अजूनही उत्क्रांती शिकवायला बंदी आहे. आणि ते अजूनही ते बायबलमधलं जेनेसिसचा चॅप्टरच हे करतात. तर हळूहळू हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि हे व्हाय इव्होल्युशन इज ट्रू नावाचं एक पुस्तक जेरी कोवेन नावाच्या एका अभ्यासकांनी लिहिलंय. ते पुण्यात होते तेव्हा त्यांनी एक ग्राफ दाखवला होता की एखादी कंट्री जेवढी रिलिजियस असेल तेवढं डार्विनिझमला विरोध, डार्विनच्या थिअरीला विरोध जास्त, असं त्यांनी आणि त्याच्यामध्ये भारत अपवाद म्हणून त्यांनी सांगितलं होतं की आपण सहजी स्वीकारला कदाचित हा सिद्धांत, कारण आपल्याकडं सर्व जीवमात्र एकच आहेत आणि आपण वेगवेगळ्या जन्म घेतो आणि माणूस वेगळा नाहीये, ही कदाचित मांडणी आपल्याकडे असल्यामुळं तसं झालं असेल. पण भारतातही गोष्टी कदाचित बदलत चालल्या. त्यामुळं मला डार्विन का महत्त्वाचा वाटतो, बाकीच्या सगळ्या त्याचं जीवशास्त्र जरी बाजूला ठेवलं तरी समाज काहीतरी एक सांगत राहतो तुम्हाला दरवेळी आणि बंबाटमेंट होत राहते की हेच खरं, हेच खरं, आम्ही सांगतोय ते बरोबर. अशा वेळी आपल्या तर्काच्या कसोटीवर एखादी गोष्ट बघून वेळ पडली तर समाज जेवढं बाकीचे सांगतात त्याच्या विरोधात काहीतरी ते असेल, आपल्या जे तर्काला पटत असेल, तेही सांगण्याचं धारिष्ट दाखवणे, हे माझ्या मते डार्विनिझमचा खरा अर्थ आहे. आणि तो पुढं गेला पाहिजे की वेगळं असेल तरी मांडणी त्याची आपण आपल्या दृष्टीनं, आपल्या तर्काला पटत असेल तर ती करत राहणे, हे खरं डार्विनचं काम पुढं नेलंय असं होईल. खरं आहे मंदार. आणि तू म्हणलास त्याच्यातूनच मला असं वाटतं की डार्विन हे नाटक हे केवळ या एका कारणासाठी लिहिलं असं मला वाटतं. आम्ही 2 वर्षांपूर्वी मी डार्विन नावाचं नाटक लिहिलं. डार्विनची गोष्ट सांगणारं ते नाटक आहेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन आजच्या काळाशी डार्विनचा कसा संबंध आहे हे त्या नाटकामध्ये थोडंसं मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आणि आयपार या संस्थेतर्फे हे नाटक आम्ही करतो. प्रसाद वनारसे त्याच्यामध्ये डार्विन ची खुद्द भूमिका करतात. आणि हे नाटक बघितल्यानंतर आम्हाला पुष्कळदा या पद्धतीची प्रतिक्रिया मिळते की असं जर का आम्ही डार्विन शिकलो असतो शाळेमध्ये तर मी ह्याचा अभ्यास केला असता पुढे जाऊन सुद्धा. आणि आम्हाला असं वाटतं की ही संधी प्रत्येकाला मिळायला पाहिजे. तो सिद्धांत आजही समजून घेता येऊ शकतो आणि कदाचित त्याने एक वेगळेच वैचारिक घुसळण आपल्या आजूबाजूला बघायला मिळू शकेल. वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं तो कशा तऱ्हेने आपल्या क्षेत्रामध्ये आणतात हे बघायला मिळू शकेल. आणि ही खुली चर्चा आपल्या आजूबाजूला चालत राहावी अशी आमची पण इच्छा आहे. आणि यामध्ये तुझ्याशी चर्चेचा नेहमीच मला खूप जास्त उपयोग झालेला आहे, अंडरस्टेटमेंट आहे. पण अशा सातत्याने चर्चा करत राहिल्यामुळे मला असं वाटतं की आज जिथवर आपण आहोत तिथपर्यंत मी पोचले आहे असं मला वाटत आलंय नेहमीच. तर या सगळ्याच बद्दल आभार नाही मानणार आहे मी. मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे हो. की आता तू सांगितलंस तू डार्विन हे नाटक तर लिहिलंस आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जाईल तेवढा लोकांना फायदा होईल. तर मराठीत काही लिखाण काय वाचावं, म्हणजे एखाद्याला आजचा एपिसोड ऐकून एखाद्याला उत्सुकता निर्माण झाली
आणि त्याला मातृभाषेतच समजून घ्यायचं आहे. कारण इंग्रजी पुस्तकांना सहज ॲक्सेस नसतो. भाषा आपल्या तेवढं आपण कम्फर्टेबल नसतो. तर काय वाचता येईल किंवा काय वाचावं लोकांनी असं एक थोडक्यात सांगितलंस तर आपल्या श्रोत्यांना फायदा होईल. हो मंदार, काही पुस्तकांची ओळख तर तूच करून दिली आहेस. म्हणजे नराचा नारायण म्हणून जे पुस्तक आहे डॉक्टर अनिल गोरे यांनी लिहिलेलं. तर त्या पुस्तकाबद्दल तू सांगशील. मी एक पुस्तकाचं जरूर सांगेन, ते म्हणजे गोफ जन्मांतरीचे हे एक पुस्तक आहे. डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये उत्क्रांती आणि जेनेटिक्स ज्याचा तू उल्लेख केलास, निओ डार्विनिझम असं या नावाने आता ज्याला आपण ओळखतो. तर याचा संपूर्ण परिचय त्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने डॉक्टर सुलभा ब्रह्मनाळकर यांनी करून दिलेला आहे. हे पुस्तक अतिशय सोप्या रसाळ मराठीमध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. तर हे जरूर वाचावं असं मला वाटतं. आणखीनही छोट्या-मोठ्या प्रकाराने अनेकांनी त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. लेखांच्या स्वरूपामध्ये पण लिहिलेलं आहे. तू स्वतः लिहितोस डार्विनबद्दल. तर मला असं वाटतं की तू पण सांग की तू काय-काय वाचलंयस आणि तू काय लिहिलं आहेस ते? रिचर्ड डॉकिन्सनी खूप जी इंग्रजी पुस्तकं लिहिली त्याच्यात 2 पुस्तकांचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे. हां. मॅजिक ऑफ रिॲलिटीचा जादुई वास्तव म्हणून शंतनू अभ्यंकरवाईचे जे डॉक्टर आहेत त्यांनी एक अनुवाद केलाय. हो. नंतर हे डीएनएचे गोल गोल जिने नावाचं एक हो. पुस्तक आहे. त्यानंतर जनांसाठी जेनेटिक्स म्हणून कौमुदी गोडबोले गोडबोलेंचं यांचं एक पुस्तक पुस्तक आहे. आहे. अशी काही बरोबर आहे, पुस्तकं बरोबर मराठीत आहे. खूप चांगली आहेत होय, आणि होय. कदाचित डार्विनचं तू म्हणलीस तसं आता पुस्तक स्वरूपात ते येते. हां, डार्विनच्या स्क्रिप्ट लवकरच आता उपलब्ध होईल सर्वांसाठी. तर त्यानिमित्ताने ह्या चर्चा आपण पुढे चालत ठेवूयात आणि आत्तापुरता आपण विराम घेऊयात. पुन्हा एकदा थँक यू.